दिल्लीत आज आणि उद्या शेतकऱ्यांचा ऐतिहासिक मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चाची रणनीती ठरवण्यासाठी बुधवारी किसान मुक्ती मार्चच्या समन्वयकांची बैठक पार पडली आहे। या बैठकीसाठी झालेल्या निर्णयानुसार आज दिल्लीत 5 वेगवेगळ्या दिशेने शेतकऱ्यांचे मोर्चे निघणार आहेत। हे मोर्चेकरी संध्याकाळपर्यंत दिल्लीतील रामलीला मैदानात पोहोचतील। एक शाम किसानों के नाम या बॅनरखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। 30 तारखेला देशातील लाखो शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेले पांढरपेशी रामलीला मैदानातून मार्च काढणार आहेत। हा मोर्चा संसदेवर धडकणार आहे अशी माहिती किसान मुक्ती मोर्चाचे नेते योगेंद्र यादव यांनी दिली आहे। स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी शहरातील लोकही रस्त्यावर उतरणार आहेत। शिक्षक, डॉक्टर्स, इंजिनियर, विद्यार्थी अशा प्रत्येक क्षेत्रातले लोक शेतकऱ्यांसाठी दिल्लीच्या रस्त्यावर उतरणार आहेत। राज्यातील विविध भागातून यासाठी शेतकरी दिल्लीत पोहोचतायत। निवडणुका भाजपनं शेतकऱ्यांशिवाय निवडणुका ज्या आहेत त्या जिंकून दाखवाव्यात असं आव्हान यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी मोदी सरकारला दिलंय। धुरामुळे आईच्या डोळ्यात येणारं पाणी पाहून उज्ज्वला योजना सुरू केल्याचं वक्तव्य मोदींनी जयपूर इथल्या प्रचार सभेत केलं। राजस्थान विधानसभेसाठी 7 डिसेंबरला मतदान होणार आहे। मूग आणि मसूरमधील फरक न कळणारे आता शेती शिकवतायत अशी बोचरी टीका मोदींनी नाव न घेता राहुल गांधींवर केली आहे। पंतप्रधान मोदी खरंच खूप काम करत असतील तर याबाबत ते संसदेत का बोलत नाहीत अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी मोदींवर टीका करताना म्हटलंय। हैदराबादमध्ये निवडणुकीचा प्रचार अगदी शिगेला पोहोचलाय। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एकत्र सभा घेत भाजपवर जोरदार टीका केली आहे। तेलंगणात निवडणूक लढवणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला उमेदवार चंद्रमुखी बेपत्ता झालेत। हैदराबादमधील मतदारसंघातून बहुजन डावी आघाडीकडून त्या विधानसभा निवडणूक लढवत होत्या। राजस्थानमध्ये निवडणुकांचा प्रचार करताना भाजपचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान दलित आदिवासी होते असं म्हटलेलं आहे। भगवान हनुमानाच्या जातीच्या मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला मत द्यावीत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय। मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 230 जागांसाठी 75% मतदान झालंय। मतदानादरम्यान जवळपास 100 ईव्हीएम मशीन्समध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या। मुझफ्फरपूर बालिका गृह प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलाय। या प्रकरणी बिहार सरकारला देखील न्यायालयानं खडेबोल सुनावलेत। पाकिस्ताननं पाक व्याप्त काश्मीरमधील लोकसंख्येत बदल केला असून अशा पद्धतीनं ते काश्मीरी लोकांची ओळख योजनाबद्ध पद्धतीनं नष्ट करतायत असा आरोप लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी केलाय। करतारपूर मार्गिकेच्या शिलान्यासानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगले संबंध प्रस्थापित केले जाण्याची शक्यता आहे। जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली। ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे। जम्मू काश्मीरमधील पत्रकार सुजाद बुखारींच्या हत्या प्रकरणात सामील असलेल्या नाविक जट या दहशतवाद्याचा सुरक्षा दलांनी खात्मा केलाय। मंगळवारी रात्री उशिरा धावत्या कारमध्ये एका 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून रविकुमार, मोहित आणि विनोद अशी त्यांची नावं आहेत। त्रिपुरामध्ये हिरोईन आणि औषधांची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक झालेली आहे। या चौकडीकडून एक कार, 5 मोबाईल, 12,000 औषधांच्या गोळ्या, 36 ग्राम हेरोईन असा 7 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। उत्तर प्रदेशातील बुलंदेश्वरमध्ये पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी जाणाऱ्या 3 सराईत आरोपींना पोलिसांनी गजाआड केलाय। यावेळी पोलीस आणि आरोपींमध्ये चकमक झाली। 3 आरोपी जखमी झालेत। एक कॉन्स्टेबलही यात जखमी आहे। उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका शासकीय अधिकाऱ्याला 20,000 रुपयांची लाच घेताना अटक झाली आहे। एसबीला माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्यांनी ही कारवाई केली। जम्मू काश्मीरमधील राजौरीमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरनी हलगर्जी केल्याचा आरोप करत जोरदार गोंधळ घातला। यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयात तोडफोडही करण्यात आली। केंद्र सरकारच्या सर्व इमारती आता तंबाखू मुक्त होणार आहेत। या संदर्भातला अध्यादेश सरकारनं जारी केलाय। देशातील सगळ्यात मोठी राष्ट्रीयकृत बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं एफडीवर मिळणाऱ्या व्याजदरात 5 बेसिक पॉइंट्सची वाढ केली आहे। बँकेच्या निर्णयामुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे।
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांची गळचेपी केल्यास भारत नाझी राष्ट्र बनेल असं महत्वपूर्ण निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयानं नोंदवलंय. सोबतच न्यायालयानं तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्या वतीनं 2012 मध्ये एका मासिकाविरुद्ध दाखल केलेली मानहानी संदर्भात फौजदारी तक्रारही रद्दबाबत ठरवलेली आहे. तामिळनाडूतल्या परमकुडीत सापांचा प्रणय पाहायला मिळाला. आधी झुडपातून 2 साप आले, त्यापाठोपाठ 1 साप आला आणि सापांचा प्रणय सुरू झाला. आधी 3 साप दिसले, मात्र त्यानंतर 2 सापांचाच प्रणय पाहायला मिळाला. पूर्वोत्तर भागात वाकलेल्या आणि सच्छिद्र पालींच्या 6 नव्या प्रजातींचा शोध लावण्यात संशोधकांना यश आलंय. घरात आढळणाऱ्या पालींपेक्षा या अतिशय वेगळ्या असून जमिनीवर तसंच दगडांवर देखील राहतात. ही प्रजाती फक्त पूर्वोत्तर भारतातच आढळून आली आहे. उदयपूर आणि राजस्थानचा ऐतिहासिक वारसा सांगणारी मिनिचर पेंटिंग अस्ताकडे वाटचाल करतेय. अतिशय आकर्षक अशा पेंटिंग्सची विक्री झपाट्यानं घटल्याचं कारागिरांचं म्हणणं आहे. इम्फाळमध्ये मणिपूर सांघाई उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. यावेळी अनेक रंगतदार कार्यक्रम सादर करण्यात आले. या महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक आणि पाकिस्तानातील नरोवाल येथील गुरुद्वारा करतारपूर साहिब या 2 ठिकाणांना जोडणाऱ्या कॉरिडॉरचं भूमिपूजन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानच्या हस्ते करण्यात आलं. करतारपूर कॉरिडॉर उद्घाटनात इम्रान खान यांनी मोदींचीच ररी ओढली आहे. फ्रान्स जर्मनीचं उदाहरण त्यांनी यावेळी दिलं. पाकिस्तानला भारतासोबत मैत्रीच हवी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. भारतानं 1 पाऊल पुढे टाकलं तर आम्ही 2 पावलं पुढे टाकू असा कोणताच मुद्दा नाही जो सोडवला जाऊ शकत नाही. करतारपूर कॉरिडॉरचं भूमिपूजन कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी असं बोलून भारताला साथ घातली आहे. भूमिपूजनाच्या या कार्यक्रमातून पाकिस्तानचे भारताबद्दलचे नापाक इरादे समोर आलेत. या कार्यक्रमात खलिस्तान समर्थक गोपाल चावलाही उपस्थित होता. महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे खासदार आणि भारतीय विचारवंतांनी त्यांना आदरांजली वाहिली. गांधीजींची 150वी जयंती वॉशिंग्टनमध्ये वर्षभर साजरी करण्यात येणार आहे आणि त्याची सुरुवात ही बुधवारपासून झाली आहे. काही काळासाठी इसिसची राजधानी असलेल्या रक्का या शहरात 500 मृतदेह असलेली कब्रस्थान सापडली आहे. यात सामान्य नागरिक, इसिसचे सैनिक, इसिसने पकडून ठार केलेल्या नागरिकांचे मृतदेह असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. भारतानं हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेचा 2-0 धुव्वा उडवत भारतानं झोकात सुरुवात केली. मॅग्नस कार्लसनं 5व्यांदा विश्वविजेतेपद कायम ठेवलंय. त्यानं अमेरिकेच्या कारुआनाचा रॅपिड राऊंडमध्ये 3-0 पराभव केला. साखळी फेरीतले 12ही सामने बरोबरीत सुटले. यंदा 15 मॅच, 771 चाली आणि 51 तासांच्या खेळानंतर तो विश्वविजेता निश्चित झाला. मितालीसोबत आपलं पटत नाही आणि मितालीनं वर्ल्ड कप अर्ध्यावर सोडून जाण्याची धमकी दिली असं रमेश पोवार या कोचनी म्हटलंय. मितालीला सांभाळणं कठीण आहे आणि उपांत्य फेरीत तिला वगळण्याचा निर्णय सांघिक होता असंही त्यांनी स्पष्ट केलंय. पुणेरी फलटणनं जबरदस्त कमबॅक करत हरियाणा स्टीलर्सवर 35 विरुद्ध 33 गुणांनी विजय मिळवला. 17व्या मिनिटालाच हरियाणानं 20-7 अशी आघाडी घेतली, पण पुणेरी फलटणनं 36व्या मिनिटाला बरोबरी करून शेवटी ही मॅच खिशात घातली. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचं रिसेप्शन मुंबईतल्या ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये बुधवारी आयोजित केलं. या रिसेप्शनमध्ये दीपिका आणि रणवीर या दोघांनी पांढऱ्या आणि गोल्डन कलरचं आउटफिट परिधान केलं होतं. त्यानंतर 1 डिसेंबरला मुंबईतच आणखी एक ग्रँड रिसेप्शन देखील होणार आहे. रजनीकांतचा बहुचर्चित 2.0 आज प्रदर्शित होतोय. माटुंग्यातल्या अरोरा चित्रपटगृहात रजनीकांतचा 68 फूट कटआउट लावला असून त्याची खास पूजाही करण्यात आली आहे. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियानं 2.0 मधील काही दृश्यांवर आक्षेप घेतलाय. या संघटनेनं सूचना आणि प्रसारण मंत्रालयाला एक पत्र देखील लिहिलंय. बॉलिवूडची ड्रामा क्वीन अर्थातच राखी सावंतनं सोशल मीडियावर आपली लग्न पत्रिका शेअर केली आहे. दीपक कलाल सोबत 31 डिसेंबरला ती 7 फेरे घेणार आहे. सर्व लाईन व्यस्त आहे चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. सिद्धार्थ जाधव आणि सौरभ गोखले या दोघांभोवती याचं कथानक फिरतंय. 11 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होतोय.
अभिनेत्री प्रिया बापट लवकरच मायानगरी सिटी ऑफ ड्रीम्स या वेब सिरीज मधून रसिकांच्या भेटीला येतेय. नागेश कुकुनर यांचं दिग्दर्शन करतील. अभिनेत्री भाग्यश्री मोटे लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करते. पुढील वर्षी हा सिनेमा तिचा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कॉमेडी शो कानपूरवाले खुरानाज मध्ये कॉमेडियन उपासना सिंग येणार असून हा शो डिसेंबरमध्ये रसिकांच्या भेटीला येणार आहे. सारेगमपाच्या सेटवर सारा अली खानला तैमूर सारखा हुबेहूब दिसणारा बाहुला गिफ्ट म्हणून देण्यात आला.